ब्रेक नंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये आता चपलांचा खच पाहायला मिळालाय। काल वर्ल्ड कप विजेत्या खेळाडूंची मरीन ड्राईव्हवर भव्य मिरवणूक काढण्यात आली आणि त्यावेळेला लाखोंच्या संख्येने लोक या ठिकाणी जमले होते। गर्दीमुळे मरीन ड्राईव्ह आणि वानखेडे स्टेडियम परिसरामध्ये आता चपलांचा खच पाहायला मिळतोय। आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। काल भारतीय टीमची विजयी परेड जो आहे तो मरीन ड्राईव्ह ते वानखेडे स्टेडियम पर्यंत होता आणि या वानखेडे स्टेडियम पर्यंत मोठ्या प्रमाणात जे आहे ते प्रेक्षकांनी आणि इंडियाच्या चाहत्यांनी गर्दी केली होती। त्यानंतर आजची सकाळ जी आहे ती मरीन ड्राईव्ह परिसरातली आपण सकाळ पाहू शकतो की या ठिकाणी जे आहे ते मोठ्या प्रमाणात कचरा आणि चपलांचा खच जो आहे तो या ठिकाणी पडलेला आहे। कारण की आपण जर पाहायला गेलं तर काल संपूर्ण 12 ते 1 वाजल्यापासून या ठिकाणी टीम इंडियाचे चाहते जे आहेत ते या मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये येताना आपल्याला पाहायला मिळत होते। त्यानंतर मोठ्या प्रमाणात जे आहे ते या ठिकाणी कचरा जो आहे तो कचरा झालेला आहे। त्याच पद्धतीने मोठ्या प्रमाणात या ठिकाणी चाहत्यांनी गर्दी केल्यामुळे जे आहे तो मोठ्या प्रमाणात चपलांचा खच जो आहे तो खच आपल्याला या ठिकाणी पडलेला पाहायला मिळतोय। काल रात्रीपासूनच महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून जे आहे ते हा संपूर्ण कचरा मरीन ड्राईव्ह परिसरातील उचलण्याचं काम सुरू करण्यात आलं होतं। अजून देखील या ठिकाणी पूर्णपणे कचरा उचलण्याचं काम जे आहे ते सुरू आहे। आपण जर पाहायला गेलं तर यामध्ये सर्वाधिक जे आहे ते चप्पलांची संख्या जास्त आहे। मोठ्या प्रमाणात चप्पल जे आहेत ते या कचऱ्याच्या गाडीमध्ये भरताना कर्मचारी आपल्याला पाहायला मिळतात। कॅमेरामन सिद्धेसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई।